बघा हे छोट्या लहान मुलांसाठी आहेत. 150 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी आलो लालबागला आणि आता गणेश गल्लीमध्ये आहे आणि तुम्हाला आता दाखवतो. आपण आता बघणार आहोत इको फ्रेंडली गणपतीचे मखर बघणार आहोत आणि बघूया आतमध्ये जाऊन काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे ते इथे. तुम्हीच मेन माणूस तुम्ही जाताय हो का? हो हो. तर मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत उत्सवी जे मखर बनवतात त्यांचे सर्व आपल्या मॅडम आहेत आपल्याबरोबर. मॅडम, आता आपल्या मला वाटतं भरपूर वर्षापासून तुम्ही हे सर्व्हिस हे तसं आमचं 25वं वर्ष आहे उत्सवीचं. 25 वर्ष. हां. जर सांगा ना, उत्सवी ह्या तुमच्या कन्सेप्ट बद्दल जर सांगितलं तर बरं होईल. हा, आमचं जे कन्सेप्ट आहे ते पूर्ण इको फ्रेंडली मकरांचं आहे. कारण याच्यामुळं पर्यावरणाला काही हानी नाही आहे. अगदी कोणतंही मटर कुठेही टाका तुम्ही, त्याचं विघटन होतं. म्हणजे आपलं जसं पेपर भिजल्यावरती लगदा होतं तशाच प्रकारचे आहे डेकोरेशन. आणि सर्व डेकोरेशन हे घरगुतीपासून तर अगदी मंडळांपर्यंतच्या पॅटर्न आहेत आमच्याकडं. आणि हे आमचं 25वं वर्ष आहे उत्सवीचं. तर त्याच्यासाठी आम्ही मंडळांसाठी स्पेशल सवलत ठेवलेली आहे. मंडळांनी यावा आणि वेळेत डेकोरेशन त्यांनी बुक करून त्यांच्या बाप्पासाठी घेऊन जावा. कारण आता काय पाऊस चालू आहे सध्या, तर सगळे उशीर करतात खूप आणि मग घाई होते त्यांनाही घेऊन जायला, लावायला आणि चॉईस करायला. तर आम्ही अगदी 1.5 महिना अगोदर प्रदर्शन आमचं चालू केलेलं आहे. 8 दिवस होत आलेत प्रदर्शन चालू हो. तर सगळ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि त्यांच्या आवडीचं बाप्पासाठी डेकोरेशन घेऊन जावा. तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे. आता ही व्हिडिओ महाराष्ट्र किंवा मुंबई किंवा मुंबईच्या बाहेर पुणे किंवा महाराष्ट्र बाहेरून देखील बघत असतील. सर्वांनाच काही इथे येणं पॉसिबल नसेल. तर तुमची पॅन इंडिया डिलिव्हरी होते काय मखराची? हो, आम्ही कुरिअरची व्यवस्था ठेवलेली आहे. अगदी जगभर जातात डेकोरेशन. आत्ताही चालू आहे आमचे जाणं, डिलिव्हरी पोचतो आम्ही. पण त्यांचा काय चार्ज वाढतो थोडा, तो त्यांना पे करावा लागतो. कुरिअरचा खर्च वाढतो थोडा. मग आता का आपण तुमची काही मकर बघायला चालू करूया काय? हां, चालेल ना, काय हरकत नाही. आपल्या इथे मखर किती फुटापासून किती फुटापर्यंत आहेत? अगदी आमच्याकडं 6 ते 7 इंचाच्या मूर्तीपासून तर अगदी 12-13 फुटापर्यंतचे डेकोरेशन आमच्याकडे उपलब्ध आहेत. ओके, आम्हाला काही दाखवा ना. हां, मखर आहे. याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 फुटाची मूर्ती बसते. आणि याच्यामध्ये असेंबल असं आहे की गोवर आणि गणपती दोन्ही पण तुम्ही स्थापना करू शकता. अच्छा. सिद्धिविनायकमध्ये 3 ते 4 साईजप्रमाणे केलेले आहेत. 1 फुटाच्या मूर्तीसाठी, 2 फुटाच्या मूर्तीसाठी. आता हे जे आहे ते थोडं छोटं आहे. हां, तो मोठा आहे. ते जरा मोठं. हां, आणि त्याच्यापेक्षा मंडळांसाठी तो दुसरा मोठा आहे. तो पुढे मी दाखवते तुम्हाला. आणि प्रत्येकाची यूट्यूबवरती म्हणजे केलेली असेंबल कसं करायचं, म्हणजे कुठे अडचण येत नाही आहे. ओके. प्रत्येकाचे QR कोड आम्ही दिलेले आहेत. कोणताही मखर तुम्ही त्या डिझाईनप्रमाणे QR कोड स्कॅन केला की त्याची असेंबली येते. इथे अशा प्रकारे तुम्ही प्राइस पण ठेवलं ना, हां. ती साईज आणि प्राइस सर्व हो, मिळून हो. आता हा घ्यायला गेला तर त्याचे 3,800 ला हां. आहे प्राइस. आणि ह्याची हाईट म्हटलं तर याच्यामध्ये किती अगदी फुटापर्यंत बसेल याच्यामध्ये? याच्या 4 फुटापर्यंतची मूर्ती आरामशी स्थापना होते. याच्यामध्ये हां. बघू शकतो मित्रांनो, किती मस्त आहे. आणि इझिली म्हणजे आपण हो, हे हो. करू शकतो. अगदी तुमचा अर्धा तासात ओपन करून, हा तर 15 मिनिटातच ओपन होतो. याला थोडा वेळ जातो. गडकिल्ला ह्या महाराजांचा. याच्यामध्ये पण 4 फुटाची मूर्ती आरामशीर आणि असेंबल आहे. म्हणजे तुम्ही याच्यात मोठाही करू शकता. त्याचीच ही आम्ही छोटी रचना दाखवलेली आहे. याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती बसते आरामशीर. तुम्हाला मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आता समजा हे व्यवस्थित आपण पॅक करून ठेवलं तर आरामात 2-3 वर्ष वापरू शकतो? हो, तुम्ही किती सांभाळता त्याच्यावर. जसे आपण पुस्तकं सांभाळतो तशाच प्रकारचं आहे डेकोरेशन. तुम्ही सांभाळाल तेवढं टिकणार. बरं, आता हे सगळे आहेत तुम्ही जसं बोला कागदापासून बनवले, बरोबर. मग आता कसं, आता गणपती बाप्पा आपण बसवतो त्याच्या आजूबाजूला कसं अगरबत्ती असते किंवा आपण दिवे वगैरे लावतो ना. मग त्याच्यामुळे मेन म्हणजे याचा उद्देश काय आहे, हा पेपर जरी असला ना तो उष्णतेने टणक होतो, अजून लूज पडत नाही. किंवा थर्माकोल वगैरे दुसरं मटेरियल आहे, काही पण त्याला लागलं की त्याला डाग पडतो, जळतं. पण हे जळलं जात नाही. अगरबत्ती विजते पण याला काही होत नाही. आता डायरेक्ट आग लागलं तर कोणतंही मटेरियल पेटतं, पण अगरबत्तीनं दिव्याने काही होत नाही. काय होत नाही. म्हणजे आपण इझिली म्हणजे वापरू हो, शकतो. हॉलिजननी वगैरे ते उष्णता वाढून ते कडक होतं अजून. कडक होतं. हां आता ही सगळी जी आहेत ह्या साईडला ही सगळी छोटी आहेत. हां, ही 1 फुटाच्या मूर्तीसाठीच्या रचना आहे सगळ्या. अच्छा. आणि प्रॉपर पॅक बॉक्समध्ये हो पॅक. हो. आणि तुम्ही कसंही नेऊ शकता अगदी हातामध्ये याला. इझिली वापरू हां, शकता. ट्रान्सपोर्टचा 0 खर्च आहे याला. कोणतं पण मंडळाचं जर न्यायचं म्हटलं तरी तुम्ही टॅक्सीमध्ये घेऊन जाता मोठा मकर. ओके.
बघू शकता सगळ्यांची प्राइस हा. आहे. मिनिमम किती पासून चालू आहे बोला तुम्ही? बघा 250 रुपयापासून आहे. हा. आता हे छोट्या मुलांसाठी ते तर अगदी 150 रुपयाचे मखर आहेत. त्या साईडला लावा. हा हे समोर आहेत बॉक्समध्ये, ते सगळे पॅटर्न दिलेले आहेत. आणि असं घेतलं तर आपला एकदम 290 पासून आहे. हा अशा पद्धतीने डिपेंड्स अपॉन साईज वरती हो आहे हो पुढे. साईज प्रमाणे. आणि त्याच्यामध्ये बनवलंय. हा आता हे पण बघू शकता. ह्याच्याबद्दल सांगा हे कसलं आहे म्हणतात? हे सूर्य मखर आहे. याच्या सर्व सूर्याच्या प्रतिमेच्या रचना दाखवले. याच्यामध्ये 2 साईज आहेत, हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. हा, बरोबर. आता ह्याच्याबरोबर जी लाईट आहे ही लाईट आपल्याला नाही लाईटचे वेगळे चार्ज आहेत. लाईट हा ते आपण असं काही घेतलीच पाहिजे असं काय नाही. तसं काही नाही, तुमच्या घरात ते दिवाळीचे तोरण वगैरे पण लावू शकता. ओके. हा त्यामुळे तर आम्ही वेगळं ठेवले, कारण प्रत्येकाच्या घरात मटेरियल पडलेलं असतं पूर्वीपासूनचं. आता ही जी दाखवत आहे हा ही सगळ्यात मोठी आहेत ना? हो हे बघू शकता मित्रांनो किती आता याच्यामध्ये पण 5 फुटाचे वगैरे ह्या सिद्धिविनायक आभारा म्हणतो आम्ही पॅलेस. तर हा पण ॲडजस्ट टेबल आहे, कसा आहे तुम्ही वाढवू शकता कमी करू शकता. तशा रचना दाखवलेल्या आम्ही 3-4 याच्यामध्ये. आता ताई गेल्या वर्षी पण मी काही व्हिडिओ बनवली होती. हा. ते बरेच लोक बाहेरचून म्हणजे ते लोक बोलले की आम्हाला लंडनला पाहिजे वगैरे, तर त्यांना आपण पाठवू शकतो हो का? हो इझिली पाठवू शकतो. आताही जातात पॅकिंग आमचे तसे. बाहेरच्या हो कंट्रीमध्ये बाहेरच्या कंट्रीमध्ये पण- जगभर जात आहेत. जगभर हा पर्टिक्युलर इंडियामध्येच नाही जगभर जात आहेत. जातात तिकडे. आता हे बघू शकता हे खूप मोठं आहे ना हे? हो याच्यामध्ये पण 10 ते 11 फुटाची मूर्ती बसते. कारण आम्ही खाली कॅटरेज टेबल असतात ते दाखवलेले रचना हे वाढवण्यासाठी, कारण बाप्पाची मूर्ती इथे बसणार, कारण मोठ्या मूर्ती असतात ना. आणि हे बॅकग्राऊंड होणार सगळं. आता हे इन्स्टॉलेशन करायला बराच वेळ जात असेल ना पण? नाही अगदी मंडळाचे लोक 6 ते 7 तासामध्ये करतात. मुलं बसली की अगदी इझिली. हा इजिली करतात. हे पण बघू शकता किती भरपूर मोठं आहे. आणि किती हो. फुटाचं बोलला तुम्ही? 10 फुटा? 10 ते 12 फुटापर्यंत आहे जवळजवळ कळसापर्यंतची उंची. हा म्हणजे 8 फुटापर्यंत. कारण 3 फुटाचे टेबलच आहे आणि त्याच्यावरती डेकोरेशन. बरोबर. पण खालून जर गणपती बसवला तर मोठा गणपती पण हो बसतो. हो बरोबर ना? या तशाच रचना दाखवलेल्या आहे. हा तर याचं बजेट थोडं कमी होतं, कारण मंडळांक काहींची असते थोडी आहे हा. ऐपत नसते. तर ह्या मोठ्या मकरसाठी तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करायला लागेल. हा नंबरवरती आणि कॉन्टॅक्ट येऊन मंडळाने भेट दिली तर त्यांना आम्ही आयडिया पण देऊ कसं तुम्हाला कमी वेळेमध्ये उभं करायचं आयडिया. तर तुम्ही व्यवस्थित गाईड करता. हो. ओके. आता म्हणता येईल. हे गडकिल्लाच हे आहे, मंडळांसाठी केलेलं आहे आम्ही. याच्यात पण छोटे आपण बघितले. याच्यामध्ये पण ॲडजस्टेबल आहे. हा तुम्ही टेबल वाढवला की अगदी 10 ते 15 फुटापर्यंतची मूर्ती बसू शकते. हे महाराजांचं याचं जगदेश्वर मंदिर दाखवलेलं पाठीमागं. जे काही किल्ल्यावरती आहे आपली सामग्री आपल्या महाराजांची, इकडे सिंधुदुर्ग दाखवलेला आहे, इकडे प्रतापगड दाखवलेला आहे. आता हल्ली मुलांना मोबाईल आणि याच्यातून थोडं बाहेर पडणं कठीण आहे, तर त्यांना आपली ओळख व्हावी, आपला जो काही भारतातलं जे काही वैभव आहे ते त्याच्या लक्षात यावं. महाराजांचा इतिहास हा महाराजांचा इतिहास काढावा. वा वा फार छान आहे. आणि एकदम रिअल वाटतं. हा त्याला प्रॉपर लाइटिंग केली तर एकदम हो, हो. हुबेहूब वाटेल ना. आणि मला वाटतं हे मंडळासाठी बेस्ट हो आहे. हो हा मंडळासाठीच आहे. बराच मोठा आहे बघू हो. शकतो. ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी हे 15 फुटाचं असेल. हो 15 फुटाचं आणि लांबी तर भरपूर आहे. ते 20 हो फुटाची त्याचे ॲडजस्टेबल पण करू शकतो आपण, वाढवू शकतो याला. हा. आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो. करू शकतो. जसं आपलं घर असेल हो, हो. किंवा मंडळाची जी साईज हा, हा. तसं तुम्ही करू शकता. करू शकता. मॉडिफाय करू शकता. वा वा फार छान. आता हा पण बघू शकता. हा 6030 चा आहे. मोठा आहे हा पण. हो हा घरगुती वापरू शकतो. हा घरगुतीसाठीच आहे, कारण मोठे हॉल असतात लोकांचे, तर त्याच्यामध्ये गोवर गणपतीसाठीच हा पण रचना आहे. स्टार्ट इथून होतो ना? हा इथून होतो आणि बघा असं हा. आहे. एका फ्रेम मध्ये येत नाही, खूप मोठा आहे. पण तुम्ही मस्त इकडे आला ते प्रदर्शन पाहिलं तर तुम्हाला जास्त आयडिया येईल. हो. है ना? स्वतः पाहण्यामध्ये हो, हो. आणि कॅमेऱ्यामध्ये पाहण्यामध्ये भरपूर फरक आहे. त्यामुळे काही लोक जर नेचर प्रेमी असतील ना तर त्याकरता इथे देखील आहे. आपण हो. बघू शकता. हे जंगल सीन आहे, याच्यामध्ये पण 3 साईज आहेत आमच्या. हा थोडा 3D वाटतो मला. हो 3D मॉडेल आहे हा. असं रिअल वाटतं मित्रांनो. हा. 3D वाटतं. खूप मस्त वाटतं. खूप छान बनवलं आहे. आपण पूर्ण पुठ्ठ्यापासूनच आहे ना? पूर्ण सगळं कोणतंही डेकोरेशन पुठ्ठ्यापासूनच आहे. हा. आता हा जर सांगाल ह्याच्याबद्दल. हा पण खूप आकर्षक हा झुला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कृष्ण जन्माचा पण कव्हर होतो, उत्सव गणपती पण होतो आणि गोवरसाठी पण उपयोगाला येतो. वा 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 फार छान. हा म्हणजे याच्यामध्ये 2 साईज आहेत. मल्टिपल म्हणजे हा. म्हणजे आता जर कोणी घेतलं तर आता येणार हो. आपला गोपाळ काळा तो पण सेलिब्रेट करू शकतो. हो आणि गौरी गणपती म्हणजे मस्त आहे. हो कन्सेप्ट आहे.
फार छान फार छान. आणि देवीची पण याच्यात स्थापना करतात काही. आता मी हा पाहिला इथे हे ना खाली प्रॉपर पाट वगैरे आहे. हा. हे असं ऍज इट इज मिळणार काय? पाट त्यांना विकत घ्यावं लागतं. आम्ही प्लाय देतो खाली हा. याच्या खाली ठेवायला, हा. किंवा चौरंग वगैरे काही पण तुम्ही घरातले यूज करू. ह्याच्यावरती ठेवू शकतो? नाही म्हणजे इथे वजन येणार ना बाप्पाचं, आपण हा. ठेवली ना मूर्ती. ह्याच्या खाली ठेवलं काय? याच्या खाली आम्ही विटा ठेवलेल्या आहेत, ओके. किंवा तुम्ही पेपरची रद्दी ठेवू शकता तुम्ही काही चौरंग पाटाच्या ठेवू शकता. खाली. हा तुम्हाला पाहिजे तेवढं हा चौरंग ठेवू चौरंग ठेवू शकता. शकता. ओके. आणि याची हाईट ऍडजस्टेबल करू शकतो खाली? नाही, याच्यामध्ये हाय तीच उंची राहणार, कारण झोपाळ्याचं हे डीप पण दिसलं पाहिजे ना. ओके ओके. नाही काय कायचा चौरंग मागे पुढे असेल. हा, तर कमी असला तरी चालेल, फक्त बाप्पाची इथे ठेवणार आपण, ओके. तिथे त्या वजनाच्या जागेवर चौरंग पाहिजे. मस्त आहे. ह्याच्यामध्ये छोटा पण मिळेल का आपल्याला? हा हा, त्याचा आहे ना, हा त्या दुसरा साईडला छोटा. पण. ओके. आता जंगलची आपण ही थीम पाहिली. हा. त्याच्या बरोबर अपोजिट. हा मोठा आहे, तो मधला आहे, आणि एक छोटा आहे तिकडे समोर आहे. ओके ओके. त्याच्यामध्ये 3 रेंज आहे. ठीक आहे. थर्मोकॉल मध्ये नाही, हा पण पेपर मध्येच आहे, हा पण 3D मॉडेल आहे. हा पण छान बनवला आहे. एकदम मस्त आहे. बघू शकता. लाइटिंग मुळे आणखीनच आकर्षित वाटतं. हो. बघा 1500 रुपीजला आहे ना. हा मस्त आहे. मग सर 1500 रुपयामध्ये तुम्ही आरामात 3 वर्ष वापरू शकता. हो. आणि हा 1 पीस आहे अगदी, हा तर 15 मिनिटातच उभा राहतो. 15 मिनिटात होतं हा. आपल्याला. आणि इथे प्रॉपर लाइटिंग सोडली ना, हे असं हा. ऍज इट इज मिळणार हे सगळं? हो, ते सगळं दिलेलं आहे आम्ही ओके. झालर बिलर, फक्त फक्त लाईट नाही दिलेली, नाही तर बाकी सगळं आहे. हा मला पण आवडला. छान हा पण आहे. आणि हा छोटी याच्यामध्ये size. 3 साईज आहे आता ते मगाशी जोर. आपण पाहिलं ना, तो हा. मोठा पाहिला तिकडे, त्याची ही छोटी साईज, बरोबर की नाही? हो. आणि हे मध्ये कोकणचं एक आहे, म्हणजे सेपरेशन होण्यासाठी दाखवलेलं आहे. हा, हा, हा. हा वाला ना? हा हा. कोकणचं मंदिर कसं असतं, कोकणातलं छपरांचं घर. बरोबर, बरोबर, तसं हा. बनवलंय. हा, हो. दोन पदरी. हो. हा, छान आहे. ते पण मस्त आहे. कौलारू छप्पर दाखवून. छान आहे. ते पण बघू शकता. ही त्याच्यातलेच रचना दाखवली छोटी. हम्म. आणि हा गणेश महल आहे, हा पण 1 पीस आहे अगदी. अच्छा. तुम्ही हा अगदी 15 ते 20 मिनिटात लावू शकता. हा वाला हा आपण ऍज इट इज असं मिळणार. हो. डबल 450 ची प्राइस आहे. हा. मोठा आहे मिरर मकर. याच्यामध्ये हो. आरामात 2.5-3 फुटाचा हो, मूर्ती 3 बसेल. फुटापर्यंतची मूर्ती आरामशीर स्थापना पण एकदम करता. भारी वाटेल ना एकदम हो. बसल्यावरती. हा. आणखी तुम्हाला छोटा पाहिजे असेल तर आणखी मला वाटतं ह्याची जंगलच्या मला वाटतं तिसरं थीम आहे. हो, तिसरी आणि याच्यातल्या 2 डिझाईन आहेत, साईज आहेत. अच्छा. ही आणखी छोटा आहे. हा. त्याच्यामध्ये तुमचा आरामात 1.5-2 फुटाचा गणपती. हो, तिथे याच्यामध्ये 1.5 फुटात, 1 ते 1.5 एक फुटापर्यंत. फुटाचा असेल ना. 1490 ची हा. प्राइस आहे त्याची. आधी पण सांगतोय. सेम प्राइस मध्ये तुम्हाला तसा त्याची हा. छोटी पण मिळेल. म्हणजे प्रत्येक मकरमध्ये त्याची छोटी प्रतिमा पण आहे हो. आणि मोठी पण आहे ना रचना. कारण प्रत्येकाची घरामध्ये तेवढी मोठी जागा उपलब्ध नसेल. हम्म. बाप्पाही पण तरी हा. टोटल आपल्या आता ह्या ह्याच्यामध्ये दालनामध्ये किती असतील तरी? जवळजवळ 150 ते 200 डिझाईन येतात. काही ऍडजस्ट येते, पण त्यांच्या आयडियाप्रमाणे पण लावू शकतात, वेगवेगळ्या रचना करू 150 ते शकतात. 200 आपल्याकडे हा. सध्या आहेत इथे. हा. मस्त व्हिजिट केल्यावर तुम्हाला कळेल. खूप छान आहे. खूप मस्त आहे. हे राम मंदिराची प्रतिकृती आहे तसं. हम्म. जेवढं दाखवता येईल, कारण राम मंदिरात खूप खोल आहे, तसं जे ओरिजिनल बघितलं आपण आतमध्ये डीप हम्म. तसं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये एकच आहे साईज आमची. ओके. हा. हे पण आम्ही 1 पीस देतो, हे पण 10 ते 15 मिनिटात लावून होतं होतं. सगळं. हा. आणि लहान मुलं पण आपण हो हो. मुलांचं help याच्यामध्ये छोट्या बच्चे कंपनीसाठी पण बनवलेली एक मॉडेल. हा. त्यांनी कलाकृती हाताळाव्यात, बनल्या जावं त्यांच्या हातून. त्या देखील आहेत. हा हा. त्यानंतर इथे पण हे पण बघू शकतो. हा. आणि हे कॉपर थीम आहे. हा. सगळ्या कलर्स. हे वरती भरपूर काम केलंय. हो, कळस. ते अष्टविनायकाची हे दाखवलेली वरती सगळे. हम्म. हे पण इंटरेस्टिंग आहे. हा. याच्यामध्ये 2 डिझाईन आहे, हा मोठा आहे, हा छोटा आहे. हा खूप मोठा आहे. हा. हा वाला छोटा आहे. आणि हा एक आहे. हा घेतला तर नवीन. 29 डबल शोल्डर मिळेल आणि तो घेतला तुम्हाला 59 डबल शोल्डर मिळेल. ओके. त्याच्याबद्दल काय बोलताय? ही पण एक थीम आहे, तुम्ही फ्रेमही लावू शकता, किंवा हे आम्ही खांब दिलेले आहे, तुम्हाला पाहिजे तसे ॲडजस्ट करून पाटाची तुम्ही लांबी रुंदी हे करू शकता. म्हणजे तुम्हाला जिथे हा. आणि पाहिजे कोणता तसं जे पाहिजे फोटो आपल्या तुमची आवडीचा असेल तो आम्ही इथे दुसरा देऊ शकतो. इथे आम्ही साईबाबांचं दिलेलं आहे, ओके. दुसरं ओम किंवा काही जसं पाहिजे स्वरूप पाहिजे तसं तुम्ही प्रिंट हा, देऊ शकतो आम्ही, करू शकता आणि तुम्ही हा. बनवून देणार तसं. बनवून देणार. ओके ओके. फार छान फार छान. हा बघितलेला आपण सिद्धिविनायकाचा करू शकता हम्म. इझिली. म्हणजे जसं आपण मंदिरात जातो आणि पूजा करू शकतो, हम्म. तर असं तुम्ही आतमध्ये जाऊन पूजा करू शकता. इथे बसून देखील पूजा हा. करू शकतो ना? याच्या इथे बसून असं करू शकता तुम्ही बाप्पाची सगळेजण बसून. इथे आम्ही प्लाय ठेवलेला आहे खाली, त्यामुळे एकदम तो हे विथ प्लाय वगैरे ना? विथ प्लाय पण तुम्ही जमिनीवर ठेवू शकता. अच्छा. हा. आणि एकदम मस्त वाटतं. हो. हा 6 फुटापर्यंत, ज्याच्यात अगदी 3 ते 4 फुटाची मूर्ती आरामशीर असते घरामध्ये. हा, हा. तर जसं आपण मंदिरात जातो आणि पूजा करतो देवाऱ्यासारखं अशी वाटतं. फील येणार तुम्ही त्याचं. आता बसलात ना इथे, हो बाप्पाची मूर्तीमध्ये काय नाही? हो. आणि आजूबाजूला म्हणजे अगदी इकडे तुम्ही सगळे Proper देवारा वाटतो, देवारा. हो प्रॉपर देवारा बघू शकता दिलेला. मित्रांनो, एका फ्रेम मध्ये राहतो. हो. किती मस्त वाटतं बघा. मस्त. हा. खूप
खूप छान वाटतंय आणि पुढेच आहे, आल्याला पहिल्यांदाच आहे. हो. आणि त्यानंतर आता हा एक खूप हा एक गडकिल्ल्याची रचना दाखवलेली आहे आपण. हा पूर्ण इथून चालू होतो का असा? नाही ते तुमच्या गेटवरती तुम्ही हे करा सजवा, अच्छा अच्छा. ते दगडांचं हे दाखवलेलं आहे आम्ही लावून. तसा इथून आहे तिथे बघा, बाप्पा इथे बसतो खाली. इथे खाली बाप्पा बसणार. हां. हा. मस्त आहे, बरोबर सॉलिड आहे. मस्त तुम्ही मित्रांनो व्हिजिट करा, तुम्हाला कळेल मी आवडतं. एक नंबर आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि असं आहे बघा, वरपर्यंत आहे प्रॉपर. त्याने लाइटिंग केली ना, मला वाटतं हा सार्वजनिक गणपती हो, सार्वजनिकसाठी बेस्ट. सोसायटीच्या वगैरे असतात, काय मुलं करतात, आवडीने नेतात. आणि ओके ओके. थँक्यू सो मच. तुम्ही खरोखर खूप मस्त माहिती दिलात आणि खूप चांगला Thank you. उपक्रम आहे तुमचा खरं म्हटलं तर. कारण का आजकाल कसं थर्मोकोलचा वगैरे जास्त वापर करून पर्यावरणाचा आपण ऱ्हास करतोय, पण हे सगळं बेस्ट आहे. आणि एकत्र फॅमिली एकत्र येऊन कळलं काय, जसं आपण मकर बनवायचं अगोदरचं तसं तुम्ही हा. इन्स्टॉलमेंट करून मस्त की एका रात्रीमध्ये होणारं काम आहे. हां. लहान मुलांना रात्र पण नाही लागत त्याला, म्हणजे अगदी तुम्ही ओपन करा, फक्त जरा वाचा तुम्ही, व्हिडिओ छान बघा आणि मग सुरुवात करा कामाला. हां. थोडी घाई केली की मग गोंधळ केला की मग ते गोंधळ वाढत जातो. बरोबर. पण तो एक मखर बनवण्याचा हो, आनंद मिळून भेटतो जाईल तुम्हाला. हो, फार छान कन्सेप्ट आणि तुम्ही खरोखर खूप चांगलं काम करता आणि आम्हाला व्हॅल्युएबल टाइम दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद.